छावा चित्रपटामुळं एक हिंदुत्वाच्या आणि औरंगजेबच्या विरोधात लाट आली. तर त्या लाटेवर स्वार होऊन ते सगळं करणं आणि त्यातनं मतांची बेगमी करणं आणि मतांची पेरणी करणं हा सगळा भाजपचा हे सगळं मला रणनीती वाटते. भाजपकडून एक सर्वे करून आलेला होता की जिथं हिंदुत्वाचा बूस्ट द्यायला लागतो तिथं ते बूस्ट देतात. तर त्या पद्धतीची जबाबदारी ही नितेश राणेंच्याकडं देण्यात आलेली असं मला वाटतं. ज्या ज्या वेळेला धार्मिक ध्रुवीकरण होतं त्याचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष फायदा हा भाजपला होतो आणि जाती ध्रुवीकरण झालं तर त्याचा फायदा हा प्रत्यक्ष हा विरोधकांना होतो असं साधारण ढोबळ मानाने गणित आहे. तर त्याच प्रकारची रणनीती भाजपची दिसते. तुम्हाला यापुढे नितेश राणे जास्त आक्रमक झालेले दिसतील आणि मग योगी आदित्यनाथांचे दौरे वाढलेले पण दिसतील, टी राजा पण आलेले दिसतील आणि हिंदुत्वाचं एक वातावरण तयार होईल आणि हे सगळं अडचण आहे ती अर्थात एकनाथ शिंदेने होईल. आता एकनाथ शिंदे त्याला कसं प्रत्युत्तर देतात हे फार आपल्याला पाहावं लागेल. नमस्कार, मी रोहित हरी. द पॉलिटिक्स मध्ये तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. नितेश राणे, हिंदुत्व, औरंगजेबाची कबर, राजापूर येथे झालेली दंगल, झटका मटण की हलाल मटण, हे मुद्दे अचानक महाराष्ट्राच्या राजकारणात केंद्रस्थानी आणले. खरं तर महाराष्ट्रात अनेक सामाजिक आणि राजकीय प्रश्न अजून प्रलंबित आहेत. उन्हाळा सुरू होतोय, धरणं आटतायत, पाण्याचा प्रश्न आहे, विकास कामं रखडलेली आहेत, महामार्गांच्या अनेक ठिकाणी आंदोलनं सुरू आहेत, काही शेतकरी मुंबईत बसलेले आहेत. पण हे सगळं असताना अचानक हिंदुत्वाचं नॅरेटिव्ह हे परत एकदा केंद्रस्थानी येऊ बघतंय. पण हिंदुत्वाचं नॅरेटिव्ह अचानक केंद्रस्थानी काय येतंय? औरंगजेब असेल किंवा इतर धार्मिक मुद्दे असतील, हे विषय का महत्वाचे बनलेले आहेत? याच्यापेक्षा जास्त इतर महत्वाचे विषय असताना देखील हा देखील एक प्रश्न आहे. आणि हे सगळं करताना याचं नेपथ्य नितेश राणे यांच्या माध्यमातून का केलं जातंय? भाजप हिंदुत्वाचं राजकारण पुन्हा एकदा का खेळतंय आणि हिंदुत्वाच्या राजकारणातून नेमका नितेश राणेंचा खांदा वापरून कोणाला टार्गेट केले जाते? या सगळ्या प्रश्नांची उत्तरांवर आपल्याला चर्चा करायची आहे. आणि ही चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत आहेत ज्येष्ठ पत्रकार हनुमंत मोहिते सर. सर, तुमची आता पॉलिटिक्सच्या प्रेक्षकांना ओळख करून द्यायची अजिबातच गरज नाही. पॉलिटिक्सच्या प्रेक्षकांना माहिती हनुमंत मोहिते सर कोण आहेत ते. तर आपण डायरेक्ट विषयाला सुरुवात करूया. गेले काही दिवस सातत्याने हिंदुत्ववादी विषय किंवा हिंदुत्वाचे विषय हे सरकारमध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये केंद्रस्थानी दिसत आहेत. खरं तर अधिवेशन सुरू आहे, इतरही बाकीचे मुद्दे आहेत, पण नितेश राणे विशेषतः खूप आक्रमकपणे आणि एका समाजाला लक्ष करताना देखील दिसत आहेत. तर हे नेमकं काय घडतंय महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आता? नितेश राणेंची एक मुलाखत मुंबई तकला त्यांची चावडी कार्यक्रमात तिथं झालेला होता. त्यावेळेला त्यांना असंच विचारण्यात आलं होतं एखादा प्रश्न, की तुम्ही हे सगळं बोलताय, तुम्ही सगळं जे आंदोलन करताय किंवा जे तुम्ही लव्ह जिहादचे मोर्चे काढताय, सगळं नेमकं काय विषय आहे? तर ते म्हटले, मला पक्षाच्या मार्फत एक अजेंडा ठरवून दिला जातो आणि त्या पद्धतीनं मी पक्षाचं काम म्हणून एक निष्ठावान सेवक म्हणून काम करतो, असं त्यांनी सांगितलेलं होतं. तर ह्याचा अर्थ त्यांना काहीतरी अजेंडा दिलेला आहे आणि तो अजेंडा आता आपल्याला माहित आहे, की हिंदुत्वाचा अजेंडा रेटण्याची जबाबदारी ही नितेश राणेंच्याकडे देण्यात आलेली आहे. म्हणजे तुम्हाला आठवत असेल, की त्यांच्या वडिलांच्याकडे म्हणजे नारायण राणेंच्याकडे अशाच प्रकारचा अजेंडा हा देण्यात आलेला होता, की सातत्यानं उद्धव ठाकरेंना डॅमेज करणं आणि उद्धव ठाकरेंना आरोप करणं. म्हणजे तुम्हाला माहित असेल, की ज्यावेळेला नारायण राणे हे सूक्ष्म लघु उद्योग मंत्री होते, त्यावेळेला त्यांनी मला आठवत नाही, की कधी त्यांनी त्यांच्या मंत्रालयाच्या कामावर प्रेस घेतलेली आहे. त्यांनी सातत्याने प्रेस ज्या घेतल्या, त्या उद्धव ठाकरेंवर टीका करणाऱ्या किंवा ज्या भाजपच्या आरोपांना प्रत्युत्तर देणाऱ्या ज्या प्रेस आहेत, तशा प्रकारच्या घेतल्या. आज तोच अजेंडा आणि तीच जबाबदारी ही नितेश राणेंच्यावर देण्यात आलेली आहे. नितेश राणे तुम्हाला बघा, तुम्हाला आता कोकणातले असून सुद्धा ते मत्स्य व्यवसायावर त्यांच्याकडे जे मत्स्य बंदरे व्यवसाय आहेत, त्याच्यावर नितेश राणे बोललेत. म्हणजे माशांची एक्सपोर्ट वाढवण्यासाठी किंवा त्याची जी प्रजाती वाढवण्यासाठी किंवा त्याचं उत्पादन वाढीसाठी कोकणातल्या शेतकऱ्यांना, कोकणातल्या त्यातल्या मत्स्य व्यावसायिकांना न्याय देण्यासाठी, तर अशा प्रकारची भूमिका, तशा प्रकारचं धोरण आणि वेगवेगळ्या प्रकारचं काही मांडणी केली का त्यांनी एखादी? म्हणजे तिथं मग पर्शियन बोटी असतील किंवा साध्या बोटी असतील, हा विषय तिथे कोकणामध्ये आहे. तर ह्या सगळ्या मुद्द्यावर नितेश राणेंनी बोलणं अपेक्षित आहे. पण नितेश राणे बोलतायत मात्र कुठल्या विषयावर? आज ते हलाल मटण खायचं की तुमचं मल्हार मटणचं सर्टिफिकेशन करायचं, त्यानंतर औरंगजेबची कबर, त्यानंतर आता त्यांनी सातत्यानं म्हणजे तुम्हाला आठवत असेल, की विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीच्या अगोदर त्यांनी लव्ह जिहादचे मोर्चे काढले. म्हणजे प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी. तर ते मोर्चे काढताना सुद्धा भाजपकडून एक सर्व्हे करून आलेला होता, की जिथं हिंदुत्वाचा बूस्ट द्यायला लागतो, तिथं ते बूस्टच देतात. तर त्या पद्धतीची जबाबदारी ही नितेश राणेंच्याकडं देण्यात आलेली आहे असं मला वाटतं. आणि त्याप्रमाणे नितेश राणे हे महाराष्ट्रभर फिरून ते सर्व्हे करतात. आता तुमचा दुसरा प्रश्न होता, की नितेश राणेंच्यावर ही जबाबदारी देण्यामागचं काय कारण असावं? तर एक गोष्ट आहे, की राणे पिता पुत्र
म्हणजे नितेश राणे असतील किंवा तुमचे नारायण राणे असतील किंवा निलेश राणे असतील, की जे माजी खासदार आहेत. तर हे आक्रमक स्वभावाचे नेतृत्व म्हणून ओळखले जातात आणि फार बेधडक आणि आता त्याला आपल्या भाषेमध्ये बेलगाम असं म्हणतो आपण, की त्याच्यामध्ये की खूप आक्रमकपणे आणि काही गोष्टी मांडतात ते. तर त्या पद्धतीनं ती जबाबदारी कदाचित नितेश राणेंच्यावर दिली असेल. रोहित. नक्कीच सर, पण या निमित्ताने असं दिसतंय की सरकार येऊन फार कमी कालावधी झालेला आहे. 4-6 महिन्यातच हिंदुत्वाचा मुद्दा हा ऐरणीवरती घेतला जातोय. तर भाजपची किंवा भाजप प्रणित या सगळ्या महायुतीची एक अशी सवय राजकारणात बघितली गेलेली आहे, की ते बऱ्याच वेळेला खडाटातून बघतात आणि लिटमस टेस्ट घेतात एक प्रकारे, की नेमकं समाज मनात काय चाललेलं आहे. तर मग औरंगजेबाच्या कबरीचा मुद्दा असेल किंवा अजून हे जे काय मुद्दे असतील, तर या निमित्ताने हिंदुत्वाचं राजकारण जे आहे ते भाजपकडनं आत्ता का पुढे रेटलं जातंय? आत्ता ना कुठली निवडणूक आहे, ना कुठले पुढे परीक्षा आहे. पण हे नेमकं जे काय हिंदुत्वाचं राजकारणाच्या माध्यमातनं भाजपकडनं नेमकं कसलं नियोजन केलं जातंय? मला वाटतं की भाजप फार दीर्घकालीन ह्या गोष्टीकडे बघतो. म्हणजे तुम्ही जर पाहिलं असेल तर ज्या ठिकाणी भाजपनं आता जवळ-जवळ 25 वर्ष, 30 वर्ष सत्ता अशी मिळवलेली आहे. गुजरातमध्ये तुम्ही पाहिलं असेल. त्यानंतर मध्य प्रदेशमध्ये सुद्धा काही थोडा काळ काँग्रेसला मिळालं, पण तिथं सुद्धा भाजपनं सत्ता मिळवलेली आहे. गोव्यामध्ये असेल. त्यानंतर आता बिहारचा म्हणजे हा जो हिंदी पट्टा आहे, त्या हिंदी पट्ट्यामध्ये एक जबरदस्त हिंदुत्वाचं वातावरण तयार करून त्यांनी दीर्घकाळ सत्तेचं राजकारण केलेलं आहे. आणि त्यासाठी कडवं हिंदुत्व आणि हिंदुत्वाचा जोरदार पुरस्कार त्यांनी केलेला आहे. आणि महाराष्ट्र अशी जी भूमी आहे, की साधारण थोडी दक्षिण आणि उत्तराच्या मध्ये आहे. त्यामुळे थोडा उत्तरेचा गुणधर्म त्याच्यामध्ये, थोडा दक्षिणेचा गुणधर्म आहे. म्हणजे आपल्या महाराष्ट्रामध्ये सुधारणा चळवळी झालेल्या आहेत. खूप मोठ्या प्रमाणात हिंदू-मुस्लिम पोलरायझेशन आपल्याकडे फार लवकर होत नाही त्या गोष्टीचं आणि त्याला पॅरलल अशी पुरोगामी विचारधारा किंवा आपण म्हणतो फुले आंबेडकरांची विचारधारा या पद्धतीचा आहे. तर भाजपचं असं आहे, की भाजपला आता तुम्ही पाहिलं असेल गुजरात, मध्य प्रदेश, राजस्थान आणि गोवा अशा प्रकारचं एक मॉडेल म्हणजे आता तुम्ही पाहिलं तर आसाममध्ये सुद्धा तिथले हेमंत बिश्व शर्मा आहेत ते जोरदारपणे हिंदुत्वाचा पुरस्कार करून आक्रमक हिंदुत्व मांडतायत त्याच्यामध्ये. आणि तीच पद्धत त्यांनी आता नॉर्थ नॉर्थ इंडियन राज्यांमध्ये सुद्धा सुरू केलेली आहे. तर त्याच पद्धतीचा एक मोठा अजेंडा घेऊन भाजप महाराष्ट्रामध्ये करतंय, की महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र हे एक हाती जिंकण्याचं जे स्वप्न आहे, ते भाजपला आता अजूनपर्यंत पूर्ण करता आलेलं नाहीये. आणि 1900 साधारण 85 नंतर म्हणजे काँग्रेसच्या 1985 सरकारनंतर स्वबळावर 144 जागा ह्या महाराष्ट्रामध्ये कुठल्याही एका पक्षाला मिळालेल्या नाही. तर भाजपचं एक स्वप्न आहे, की आपल्याला स्वबळावर 144 जागा मिळवायच्या आणि स्वबळावर भाजपची इथं सत्ता महाराष्ट्रात करायची असेल. आता ते करायसाठी काय करायचं असेल? भाजपचा स्ट्रॉंग पॉइंट काय आहे? भाजपचा स्ट्रॉंग पॉइंट हा लाभार्थी योजना आणि हिंदुत्वाची प्रयोगशाळा किंवा हिंदुत्वाचं एक विचारधारा अशी आहे. तर त्यांच्याकडं हिंदू हृदय सम्राट म्हणून नरेंद्र मोदींचा ब्रँड असेल आणि इकडं मग सगळे त्यांचे योगी आदित्यनाथांचे ब्रँड असतील. तर त्यांनी जो प्रयोग गुजरातपासून, मध्य प्रदेशपासून, गोव्यापासून बाकी सगळ्या नॉर्थ स्टेटमध्ये केलेला आहे, तोच प्रयोग ते महाराष्ट्रामध्ये करू इच्छितात असं माझं स्वतःचं मत आहे. आणि ते करण्यासाठी म्हणजे तुम्हाला आठवत असेल तर अमित शहानी विधानसभा निवडणुकीच्या अगोदर असं भाष्य केलेलं होतं, की 2029 निवडणूक आपल्याला स्वबळावर लढवायची आहे. आता आपण महायुतीमध्ये लढत असलो, तरी 2029 आपल्याला स्वबळावर लढवायची आहे. तर स्वबळावर लढवायची असेल तर काय करावं लागेल? तर भाजप हा 24 तास 24/7 काम करणारा पक्ष आहे. तर त्यांनी सत्ता मिळालेल्या पहिल्या दिवसापासूनच काम चालू केलेलं आहे. म्हणजे आता त्यांनी आपल्याला पाहिलं असेल, की नगरपालिका निवडणुका आणि जिल्हा परिषद स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका लांब गेल्यात. या सगळ्या कोर्टाच्या प्रक्रियेमुळे. शासन सुद्धा तिथे योग्य बाजू मांडत अजून तिथं त्यांनी बाजू मांडलेली नाही. पण ह्या सगळ्या निवडणुका ह्या दिवाळीनंतर होतील असं वाटतंय. तर ह्या सगळ्या तोपर्यंत एक वातावरण तयार करणं, एक जमिनीची मशागत करून घेणं आणि 132 जागा आता भाजपने मिळवल्यात. त्यासाठी 144, 160 जागांचं त्यांचं स्वप्न आहे. जे 1929 साठी आहे. आता तुम्ही जर आकडेवारी तुम्हाला जर मी सांगितली, तर लोकसभेला 26% आणि विधानसभेला 26% मतदान हे भाजपला पडलेलं आहे. आणि एकनाथ शिंदेंना साधारण लोकसभेला आणि विधानसभेला 12% 13% असं मतदान झालेलं आहे. आणि उद्धव ठाकरेंना मात्र लोकसभेला 16% मतदान झालेलं होतं आणि विधानसभेला मात्र 9% मतदान झालं. याचा अर्थ त्यांचं जवळ 7% मतदान हे मायनस झालंय आणि काँग्रेसचं जवळ-जवळ लोकसभा आणि विधानसभेमध्ये 4% मतांचा फरक पडलेला आहे. तर आता तुम्ही पाहिलं असेल, की गोवा असेल, गुजरात असेल, मध्य प्रदेश असेल, हरियाणा असेल, या ठिकाणी भाजपचा राजस्थान असेल, इथं भाजपचं जे वोट पर्सेंटेज आहे ते
साधारण 35 ते 50% एवढं झालेलं आहे. महाराष्ट्रात मात्र हे 2014 पासून सुद्धा भाजपला हे जमलेलं नाहीये. म्हणजे ही टक्केवारी 26% आणि मॅक्सिमम 28% आणि 24% मिनिमम असं त्या 24 ते 28% ही टक्केवारी खेळली जाते आणि भाजपला जर स्वबळावर सत्ता मिळवायची असेल, तर या 26% वरून त्यांना किमान 35% वर हा आकडा घालवला पाहिजे, अशी परिस्थिती आहे. आता हे जर त्यांना करायचं असेल, तर त्याला मार्ग काय? तर मी तुम्हाला सांगितलं, की याच्यामध्ये ते 2 भाग करू शकतात, की एक तर ते एकनाथ शिंदेच्या वोट बँकेवर अ, अ, हक्क प्रस्थापित करू शकतात किंवा उद्धव ठाकरेंची जी हिंदुत्ववादी वोट बँक आहे त्याच्यामध्ये. म्हणजे उद्धव ठाकरेंचं 9%चं मतदान आणि 12% जे तुमच्या एकनाथ शिंदेचं मतदान आहे. या जवळ-जवळ 20% मतदानांपैकी 10% मतदान जर त्यांनी खेचलं, तर ते मतदान त्यांना 180च्या किंवा 160 ते 180च्या जागांवर ते घेऊन जाऊ शकतं. तर हाच एक प्लॅन भाजपचा आहे आणि त्याची पूर्वतयारी म्हणजे काय? तर हिंदुत्वाची लाट तयार करणं. तर याच्यामध्ये मी तुम्हाला सांगतो, की लोकसभेला निवडणुकीला त्यांनी मराठा, मुस्लिम आणि दलित असं कॉम्बिनेशन महायुतीच्या बाजूनं होतं. तर त्यातल्या मराठा समाजामध्ये एक वेगळी म्हणजे एकनाथ शिंदेचं नेतृत्व आणि त्या सगळ्या गोष्टीमुळे एक थोडं मतदान महायुतीच्या बाजूनं गेलं. लाडक्या बहिणींचं म्हणजे मराठा समाजाच्या लाडक्या बहिणींचं मतदारसंघ गेलं. पण आणखीन एक गोष्ट होती, की मराठा समाजामध्ये हिंदुत्वाची एक अस्मिता तयार करण्यामध्ये भाजपला यश मिळालं. आणि हे यश भाजपला मिळाल्यामुळं मराठा समाजाच्या अनेक लोकांनी धार्मिक अस्मिता डोळ्यासमोर ठेवून मतदान केलं. म्हणजे ॲक्चुअली मराठा अस्मिता ठेवून त्यांनी मतदान हे लोकसभेला केलेलं होतं. पण ते जातीय अस्मिता सोडून धार्मिक अस्मितेवर मतदान केलं. तर तोच परिणाम आज वेगळ्या पद्धतीने साधतात. म्हणजे तुम्ही पाहिलं असेल की विशाळगडावर ज्यावेळेला अतिक्रमण हटवा अशी मोहीम ज्यावेळेला छत्रपती संभाजीराजेंनी ते घेतली. तर त्याच्यामध्ये मराठा समाज मोठ्या प्रमाणात सहभागी झाला म्हणजे काय? तर तो त्यानं मराठा आयडेंटिटी सोडून हिंदू आयडेंटिटी धारण केली. तर हेच हेच जर थोडं जर केलं, तर हाच एक छोटा एक प्लॅन आहे भाजपचा, की मराठा समाजांमध्ये एक मेजर चंक आपल्या बाजूने हिंदुत्व म्हणून आणणं आणि हिंदुत्वाच्या अमरेलाखाली सगळं म्हणजे उरलेलं 10% मतदान आहे, ते कसं आणायचं? त्यामुळं मग आता नितेश राणे हे त्याचे त्यांनी पोस्टर बॉय केले हिंदुत्वाचे. जसं त्यांनी तिथं योगी आदित्यनाथ हे मोठं नाव आहे, पण असे काही नेते तयार करतात ते, की जे म्हणजे आता तुम्हाला आठवत असेल कर्नाटकमध्ये तुमचे रवी म्हणून असतील किंवा सूर्या म्हणून एक खासदार आहेत किंवा आंध्र प्रदेशमध्ये टी राजा म्हणून एक आमदार आहेत. तर अशा प्रकारचे हे असे एक आयडॉल ते प्रत्येक राज्यामध्ये तयार करतात आणि त्याच्यामार्फत ते वातावरण तयार करतात. मग तिकडे कर्नाटकमध्ये हिजाबचा मुद्दा असेल. आता महाराष्ट्रामध्ये काय औरंगजेबचा तसा विषय हा काढण्याचा काही विषय नव्हता. पण आपल्याला माहिती आहे, की धनंजय मुंडेंचा विषय येण्याच्या अगोदरच अबू आझमीने हा विषय काढला. त्याच्यावर बरेच चर्चा-वितर्क, तर्क-वितर्क आहेत, की अबू आझमीने आत्ताच औरंगजेबचा विषय काय काढावा म्हणून. तर हे प्रो राजकारण आहे. जसं ज्या पद्धतीनं तुमचे असुद्दीन ओवैसी राजकारण करतात, की जे बीजेपीला थोडं फायदेशीर ठरतंय. तशाच प्रकारचं राजकारण अबू आझमीने केलं का? असा एक प्रश्न बऱ्याच तज्ञांनी उपस्थित केलाय. तर त्यातनं वर्जनमुळं मग आता छावा चित्रपटामुळे झालेली एक संभाजी महाराजांची लाट. म्हणजे जसे आपल्याला आठवतंय, की एकनाथ शिंदेनी धर्मवीर चित्रपटातून आपल्यावर एक झोत करून घेतला. तशा पद्धतीने आज तुम्ही बघितलं तर छावा चित्रपटामुळं एक हिंदुत्वाची आणि औरंगजेबच्या विरोधात लाट आली. तर त्या लाटेवर स्वार होऊन ते सगळं करणं आणि त्यातनं मतांची बेगमी करणं आणि मतांची पेरणी करणं, हा सगळा भाजपचा हे सगळं मला रणनीती वाटते. रोहित. तर तुम्ही जे आता सांगितलं त्या अनुषंगाने अजून एक मुद्दा येतो ते म्हणजे जात विरुद्ध धर्म. जसं तुम्ही लोकसभेची आकडेवारी सांगितली आणि विधानसभेची आकडेवारी सांगितली तेव्हा एक गोष्ट फार महत्वाची होती त्या म्हणजे लोकसभेला मराठा विरुद्ध ओबीसी हा जो काय जातीय संघर्ष किंवा तिढा उभा राहिला होता त्याचा फटका कुठे ना कुठे भाजपाला निवडणुकांमध्ये बसला होता. आकडेवारीमध्ये देखील ते बऱ्याच ठिकाणी दिसलं. विशेषतः याचा फायदा हा राष्ट्रवादी काँग्रेसला शरद पवारांच्या लोकसभेला झाला होता कारण की त्यांचे खासदार निवडून आले. बीड असेल, जालना असेल किंवा अगदी अहमदनगर दक्षिण असेल, अहिल्यानगर दक्षिण असेल. त्या मतदारसंघामध्ये त्यांना फायदा झाला होता. त्यामुळे कुठेतरी जातीय राजकारणाला उत्तर म्हणून कुठेतरी धर्माचं राजकारण पुढे आणायचं आणि हिंदुत्वाचा व्यापक मुद्दा करत त्यातनं सर्व जाती धर्मांच्या लोकांना हिंदुत्वाच्या नावाखाली एकत्र आणायचं. असा कुठेतरी भाजपाचा गेम प्लॅन आहे का? किंवा तसं दिसतंय का? निश्चितच तुम्ही म्हणताय ती गोष्ट एकदम बरोबर आहे. कारण ज्यावेळी आपण हिंदुत्व म्हणून अमरेला एक मोठी तयार करतो, त्याच्यामध्ये सगळे लोक जातीभेद विसरतात. म्हणजे हाच फॉर्म्युला त्यांनी उत्तर प्रदेश जिंकताना सुद्धा अमित शहाने आणि योगी आदित्यनाथ यांनी वापरलेला होता, की हिंदुत्वाच्या अमरेलाखाली सर्व ओबीसी आणि हिंदू दलित जाती आणि सवर्णांतल्या मेजर जाती या सगळ्या एकत्र आणून त्यांची जातीय अस्मिता हे करायची
जातीय अस्मिता बाजूला करायची आणि धार्मिक अस्मिता पुढे करायची. याचा फायदा साधारणपणे होतो, म्हणजे बीजेपीला होतो. म्हणजे ज्या पद्धतीनं एखाद्या वेळेस जात जर जातीय अस्मिता टोकदार झाली, तर याचा फायदा हा विरोधकांना होतो. म्हणजे जसं तुम्ही बिहारमध्ये बघितलं असेल, तर त्याचा फायदा तुम्हाला लालू प्रसाद किंवा नितीश कुमारना होतो. इकडं अखिलेश यादव किंवा मायावतींना होतो. आणि महाराष्ट्रामध्ये मग तो शरद पवार किंवा या सगळ्यांना होतो. म्हणजे तुम्हाला जिथं आता जेम्स लेन प्रकरणात तुम्हाला आठवत असेल त्यावेळेला संभाजी ब्रिगेड वगैरे सगळ्यांनी जातीय अस्मिता टोकदार झाली. तर जातीय अस्मिता टोकदार झाली तर तो फायदा विरोधकांना होतो आणि धार्मिक अस्मिता टोकदार झाली तर त्याचा फायदा हा भाजपला होतो. हे एक साधारण ढोबळ असं चित्र आहे. त्यामुळं हे जर एक मोठी अम्ब्रेला तयार केली तुमच्या हिंदुत्वाची, तर त्याच्यामध्ये अनेक जाती सगळ्या सामावून जातील आणि त्यामुळे एक मतांचा एक गठ्ठा तयार होईल आणि म्हणजे जे तुम्हाला आठवत असेल की उत्तर प्रदेशमध्ये 80 विरुद्ध 20 अशी अशी लढाई ही आपल्या योगी आदित्यनाथने डिक्लेअर केली होती. याचा अर्थ 80ची अम्ब्रेला त्यांनी मोठी तयार केली. म्हणजे 20 विरुद्ध 80 असे ज्या वेळेला आपण सामना म्हणतो त्यावेळेस 20% ला बाजूला करून 80% एकत्रीकरण करण्याचं त्यांचा तो एक प्रकारची रणनीती होती. तशाच प्रकारची रणनीती ही महाराष्ट्रामध्ये तुम्हाला आता दिसेल की मग मराठा अस्मिता, ओबीसी अस्मिता, मग धनगर अस्मिता या सगळ्या अस्मिता बाजूला ठेवून हिंदुत्वाची अस्मिता तयार करणं आणि मग हिंदुत्वाच्या अस्मितेखाली सगळ्यांना एकत्र आणणं आणि त्या अस्मितेचा फायदा वेगवेगळ्या पद्धतीने करून घेणं. म्हणजे तुम्हाला माहिती आहे की ज्या वेळेला जातीय ध्रुवीकरण, धार्मिक ध्रुवीकरण होतं, त्यावेळेला म्हणजे तुम्ही 1995 ची घटना बघा किंवा सांगलीमध्ये मिरज दंगल झालेली होती. त्यावेळेला सुद्धा सांगलीमध्ये काँग्रेसचे बालेकिल्ले सगळे पडलेले होते आणि इथं 9 आमदार इथं भाजपचे आणि शिवसेनेचे आलेले होते. तर ज्या वेळेला धार्मिक ध्रुवीकरण होतं, त्याचा अप्रत्यक्ष फायदा हा भाजपला होतो आणि जाती ध्रुवीकरण झालं तर त्याचा फायदा हा प्रत्यक्ष हा विरोधकांना होतो. असं साधारण ढोबळ-मानाचं गणित आहे. तर त्याच प्रकारची रणनीती भाजपची दिसते. पण भाजप हा 5 वर्षाचा लाँग टर्म प्लॅनिंग करून जाणारा पक्ष आहे. म्हणजे तुम्हाला माहिती आहे की भाजपनं आत्ताच म्हणजे निवडणूक संपली, भाजपला सत्ता एवढी मिळाली, 132 जागा मिळाल्या, तरी सुद्धा भाजपनं आता त्यांचं सदस्य नोंदणी अभियान चालू केलेलं होतं आणि सदस्य नोंदणी अभियानामध्ये त्यांनी काही मतदारसंघाला बक्षीस पण दिली. म्हणजे एका बाजूला काँग्रेस अजून धक्क्यातनं सावरलेलं नाही आहे. उद्धव ठाकरे यांना अजून दिशा सापडत नाही आहे. एका बाजूला एकनाथ शिंदे अजून आपल्या स्वतःच्या भेजासाठी तास पडतायत. त्यानंतर तुमचे अजित पवार ते स्वतःच्याच मंत्र्यांचे बदनामीबद्दल होतात. अशा वेळी मात्र भाजप हा शिस्तबद्ध पद्धतपणे आपली संघटना वाढवण्यामध्ये, आपलं जिल्हास्तरीय मेळावा घेण्यामध्ये, राष्ट्रीय मेळावा घेणे, राज्यस्तरीय मेळावा घेणे, आपलं पार्टी बळकट करणे आणि आपला अजेंडा रेटणे याच्यामध्ये अगदी आहे. म्हणजे तुम्ही कोकणात राजापूरमध्ये बघितलं असेल तर राजापूरमध्ये तुम्ही पाहिलं असेल तर तुमच्या होळीची जे झाड आहे ते हे करताना सुद्धा त्याचा धार्मिक हे झालं. तर ह्या सगळ्या गोष्टीचा परिणाम हा धार्मिक ध्रुवीकरणातून होतो आणि याचा फायदा अप्रत्यक्ष भाजपला होतो. तर हे सगळे गोष्टी आता सुरू आहेत. म्हणजे तुम्हाला सांगतो सांगलीमध्ये सुद्धा काल असा प्रकार घडला की शाळेमध्ये काही मुलं ही अनवाणी आली आणि मग शाळेच्या ड्रेस कोडमध्ये सगळ्यांना बूट आणि ड्रेस कंपल्सरी असतो. पण अनवाणी मुलं का आली तर छत्रपती संभाजी महाराजांचा बलिदान मास आहे म्हणून आम्ही आनंदायला असं त्यांनी सांगितलं. शाळेच्या ड्रेस कोडमध्ये बसत नव्हतं ते आणि मुख्याध्यापकांनी त्यांना परत पाठवलं. तर त्यानंतर शिवप्रतिष्ठान आणि बाकीच्या हिंदुत्ववादी संघटनेने तिथं जाऊन आंदोलन केलं आणि तो विषय आता सांगलीत सध्या सुरू आहे. मुद्दे जरी छोटे-छोटे दिसत असले, तरी हा वेव्ह तयार करण्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी तयार होतात. म्हणजे आता आपण WhatsApp, Facebookवर पाहतोच आहे वेगवेगळे संभाजी महाराजांचा सगळा विषय किंवा अफजल खानाचा सॉरी औरंगजेबचा विषय वगैरे. तर ह्या सगळ्या गोष्टीची वाटाघाटी होती. म्हणजे हे विरोधी पक्ष, काँग्रेस वगैरे ह्या लोकांना लवकर कळत नाही. पण ज्यावेळी मतदार लोक जातात त्यावेळी ह्या सगळ्या गोष्टीची एक चर्चा होते आणि त्याची हीच रणनीती भाजपची आहे, असं मला वाटतं. रोहित. नक्कीच सर. शेवटचा प्रश्न या निमित्ताने घेतो की कुठेतरी नितेश राणे हे झाकी आहे आणि कुठेतरी शिंदे ठाकरे बाकी असं या निमित्ताने म्हणावं वाटतं. कारण की नितेश राणे जरी हिंदुत्वाची विधानं करत असले आणि हिंदुत्वाचा मुद्दा जरी भाजपकडनं ऍग्रेसिव्हली पुढे नेला जात असला तरी सुद्धा दुसरीकडे एक पॅरलल लढाई ही महायुती सरकारमध्ये आपल्याला अंतर्गत दिसते. ही लढाई म्हणजे शिंदे विरुद्ध फडणवीस. आता प्रशासकीय पातळीवरती शिंदे यांची कोंडी करण्याचा एकही प्रयत्न हा सोडला जात नाही. शिंदेंनी ज्या तीर्थक्षेत्रांच्या योजना सुरू केल्या होत्या त्या बंद करणं असो किंवा सिडको औरंगाबाद मधलं त्यांच्या निर्णयाला स्थगिती देणं असो, अनेक ठिकाणावर पालकमंत्र्यांची नेमणूक असो, असं असताना एकीकडे प्रशासकीय पातळीवरती शिंदेची कोंडी केली जाते आणि दुसरीकडं कुठेतरी हिंदुत्वाचा मुद्दा आणून त्यांचीच वोट बँक भाजपकडनं पळवली जाते. तर मग हा डबल गेम भाजपकडनं होतोय का?
निश्चितच रोहित तुम्ही अतिशय महत्त्वाचा मुद्दा मांडलेला आहे. भाजपचा जर तुम्ही सगळा इतिहास आणि वर्तमान पाहिला तर भाजपनं काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत त्यांच्या कुठल्याच मित्रपक्षाला फार वर येऊन दिलेलं नाही. म्हणजे अगदी अकाली दल आणि त्यानंतर जनता दल युनायटेड आणि शिवसेना हे त्यांचे 3 बरोबरचे मूळचे पक्ष होते. तर अकाली दल आता जवळ-जवळ गलित गात्र अवस्थेत आहे. जो जनता दल तुमचा युनायटेड तुमचा ह्यांचा पक्ष आहे, नितीश कुमारचा ते सुद्धा आता सध्या वेगवेगळ्या ह्याच्या अडचणीत सापडलेला आहे. शिवसेनेची 2 शकलं तुम्हाला झालेली दिसतायत त्याच्यामध्ये. एआयडीएमकेला सुद्धा भाजपनं मदत केली, पण एआयडीएमके सुद्धा आता गलित-गात्र झालेला आहे. आसाम गण परिषदेची काय अवस्था आहे तुम्हाला माहिती आहे. महाराष्ट्र गोमंतक पक्ष आहे. तर ज्या पक्षाबरोबर भाजपनं युती केलेली आहे, त्या पक्षाला ती वोट बँक आपल्याकडे खेचून आणणं आणि आपली स्वतःची ताकद वाढवणं ही भाजपची रणनीती अनेक वर्षे राहिलेली आहे. ह्यात काही नवीन नाहीये. ते तुम्ही पाहिलं असेल तर. म्हणजे भाजप त्या वेळेला त्या पक्षाच्या मदतीने वाढतो आणि नंतर त्यांची वोट बँक घेतो. हीच गोष्ट प्रशांत किशोर हे जे राजकीय सल्लागार आहेत, त्यांनी उद्धव ठाकरेंना ही साधारण 6 वर्षापूर्वी सांगितलेली होती. त्यामुळं शिवसेनेचे त्यांनी असं लक्षात आणून दिलं, की तुमची वोट बँक काय वाढत नाही. पण तुमच्यामुळे भाजपची वोट बँक वाढतीये. असं त्यांनी लक्षात आणून दिल्यानंतर मात्र त्यांनी वेगळी चूल पकडली. तर आता तोच भाग आहे, की मी तुम्हाला मगाशी जे गणित सांगितलं, की एकनाथ शिंदेचं 12% मतदान आहे आणि उद्धव ठाकरेंचं 9% मतदान आहे. तर या मतांमध्ये हिंदुत्वाचं मतदान हे मेजर चंकचं मतदान आहे, की बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना असेल किंवा बाळासाहेब ठाकरेंचं नाव असेल. तर मी तुम्हाला म्हणलं, की जर भाजपला स्वबळावर सत्ता महाराष्ट्रात आणायची असेल, तर हिंदुत्वाची वोट बँक कन्सॉलिडेट केली पाहिजे त्यांना आणि ती वोट बँक त्यांच्याकडे खेचून आणली पाहिजे. त्यासाठी ते आपण कट्टर हिंदुत्ववादी आहोत आणि हिंदुत्वाच्या प्रश्नावर आपणच जाज्वल्यपणे मांडू शकतो, हे त्यांना दाखवायचं आहे. अर्थात ते सगळीकडे म्हणजे काश्मीरपासून ते अगदी तुमच्या सगळ्या साऊथपर्यंत सगळीकडे ते हिंदुत्वाची भूमिका मांडतात. पण महाराष्ट्राचा एक एक गोष्ट अशी आहे, की शिवसेना हा एकच पक्ष त्यांचा भाजपचा असा आहे, की जो हिंदुत्वाची विचारधारा त्यांच्याबरोबर मांडतो. म्हणजे त्यांची विचारधारा सारखीच आहे. म्हणजे हिंदुत्वाच्या मतात फक्त एकाच ठिकाणी वाटेकर आहे, तो म्हणजे महाराष्ट्रामध्ये. म्हणजे ज्याच्यासाठी त्यांना शिवसेना पक्ष म्हणजे बाळासाहेब ठाकरेंचा मूळचा पक्ष आहे तो नको होता. आता सुद्धा तीच परिस्थिती कदाचित एकनाथ शिंदेची असू शकते आणि त्यामुळेच तुम्ही जर आता पाहिलं, मी तुम्हाला म्हणलं की सुरुवातीपासून ते आता निवडणुका नसताना काय करतात ते, तर त्यांना त्याच वोट बँकेवर डोळा आहे. एकनाथ शिंदेना आता ते वेगळ्या प्रकारे टार्गेट करतात. म्हणजे तुम्ही आता ते सिडकोचं उदाहरण दिलं. त्यानंतर त्यांना त्या आपत्कालीन व्यवस्थापन समितीमध्ये त्यांना घेतलं नाही पहिल्यांदा. त्यांच्या बरेचसेच मंत्र्यांची ओईसीडी त्यांनी बदलले. त्यानंतर उदय सामंतांनी पत्र लिहिलं होतं, की माझं सचिव ऐकत नाहीत. तुम्हाला आठवत असेल तर बघा. त्यानंतर त्यांनी प्रताप सरनाईकांना म्हणजे जे एसटीचे परिवहन मंत्री असून सुद्धा भाडेवाढ त्यांना माहिती नव्हती. त्यांचं जे अगोदरचे सिरसाट आणि गोगावलेंचे व्यवहार आहेत ते रद्द केले त्यांनी सगळे. तानाजी सावंतांचे कंत्राट होते ते रद्द केले त्यांनी. तर हे तुम्ही पाहिलं असेल तर हे अजित पवारांच्या मंत्र्यांच्या बाबतीत तुम्हाला दिसणार नाही किंवा भाजपच्या कुठल्या मंत्र्यांच्या बाबतीत तुम्हाला दिसणार नाही. टार्गेट फक्त एकनाथ शिंदे आहे. आणि एकनाथ शिंदेचं तुम्ही पाहिलं असेल तर पालकमंत्रीचा वास सुद्धा त्यांच्यावरच आहे. आता आता तुम्ही पाहिलं असेल, की एकनाथ शिंदेचा गड कुठला? तर एकनाथ शिंदेचा गड हा शिवसेनेचा कोकण, त्यानंतर मुंबई, ठाणे आणि मराठवाड्याचा काही भाग आणि पश्चिम महाराष्ट्रातले काही जिल्हे हा त्यांचा बालेकिल्ला आहे. तर कोकणातनं आता कोकणात तुम्हाला पाहिलं असेल तर सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि रायगड, पालघर या सगळ्या भागांमध्ये भाजपचं तसंच स्थान कमी आहे. म्हणजे ते आता नितेश राणेंच्या रूपानं ते भाजप तिथं प्रवेश करू पाहतंय आणि तिथं जम बसू पाहतंय. तर त्यांना जर पुढे ताकद भाजपला वाढायची ताकद कुठे आहे? तर भाजप कमजोर कुठे आहे? तर कोकणामध्ये कमजोर आहे. तर तिथं भाजपला वाढायचं असेल आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या काही जिल्ह्यांमध्ये, तर तिथं वाढायचं असेल तर तुम्हाला शिवसेनेची वोट बँक कापलीच पाहिजे आणि त्यासाठी तुम्ही पाहिलं असेल, तर रायगडचं पालकमंत्रीपद हे तसं बघितलं तर 3 आमदार म्हणून त्यांना एकनाथ शिंदेला द्यायला पाहिजे होतं. पण त्यांनी दिलं कोणाला? एक आमदार असलेल्या आदिती तटकरेंना. तर ह्याच्या मागे काय आहे, की कोकणामध्ये एकनाथ शिंदेची ताकद वाढू नये. कारण कोकणात ऑलरेडीच तिथं रत्नागिरीचे पालकमंत्री तुमचे उदय सामंत आहेत. तर त्यामुळे कोकणामध्ये त्यांची ताकद वाढू नये. म्हणजे आता एका बाजूला सिंधुदुर्गला इकडं नितेश राणे आहेत आणि इकडं तुम्हाला तटकरे आहेत. तर त्यामुळे ह्यांची ताकद मर्यादित राहावी. मुंबईसह तुम्ही पाहिलं असेल ठाण्यामध्ये एकनाथ शिंदेच्या विरोधात तिथं तुम्ही पाहिलं असेल तर गणेश नाईक तिथं जनता दरबार घेतात तिथं. जनता दरबार घेतात. त्यानंतर केळकर आहेत ते त्यांच्या विरोधात बोलतायत. वेगवेगळे आमदार अ, अ, आज एकनाथ शिंदेच्या विरोधात बोलतायत. तर हे तुम्हाला बघताना हे बारीक ही जी कडी जर तुम्ही जोडले सगळे डॉट हे सगळे मी आता जे सांगतोय,
किंवा छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री कोण आहेत आता? सिरसाटच आहेत ना. औरंगजेबाच्या कबरीचा विषय हा त्यांच्या पालकमंत्रीच्या अंडर येतोय. म्हणजे त्यांना भूमिका घ्यावीच लागेल काहीतरी. तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही पाहिल्या तर एकनाथ शिंदेचे वोट बँक होते. एकनाथ शिंदे त्यांना त्यांच्या मागं मग त्या अजेंड्याच्या मागे फरफटत जावं लागतं. आता हा विषय यांनी काढला तर औरंगजेबाच्या विषयावर एकनाथ शिंदे काय म्हटले, हो ती कबर पाडली पाहिजे, माझंही म्हणणं तेच आहे म्हणून आता. तर त्यांना त्या अजेंड्यावर जावं लागतंय कारण त्यांची वोट बँक ही जाते. तर माझं म्हणणं आहे की याचा सगळ्यात मोठी अडचणी एकनाथ शिंदेच्या आहे. एका बाजूला एकनाथ शिंदेच्या बाजूला प्रशासकीय अडचण, दुसऱ्या बाजूला त्यांची भौगोलिक अडचण करतायत ते आणि दुसऱ्या बाजूला त्यांची वोट बँकेची अडचण करतायत ते साधारण असं. असं मला वाटतंय. तर ह्या तिन्ही चारी बाजूने एकनाथ शिंदेची कोंडी होते. म्हणजे तुम्ही जो शब्द वापरला की नितेश राणे तो झाकी आहे आणि एकनाथ शिंदे अभी बाकी है तसा विषय आहे. आणि त्यामुळे तुम्हाला एकनाथ शिंदे आता शांत दिसत आहेत म्हणजे प्रत्यक्षात. आणि तुम्ही म्हणला की 2-3 मुद्दे की आनंदाचा शिधा जी धर्मवीर आनंद दिघेंच्या नावाने योजना चाललेली ती बंद झाली. त्यानंतर तुम्हाला वयोश्री योजना होती मुख्यमंत्र्यांची ती बंद झाली. त्यानंतर मुख्यमंत्री जी तरुणांची योजना होती ती सुद्धा अर्धी मुरगी चालू आहे. अनेक योजनांना कात्री लावली जाईल. तर एकनाथ शिंदेचं ज्या ज्या योजनेमुळे एकनाथ शिंदेच्या नावाचा जो परिणाम आणि जो हे आहे तर तो परिणाम कमी करण्यासाठी देवेंद्र फडणवीस ह्या अशा प्रकारचे स्टेप करतील आणि तुम्हाला यापुढे नितेश राणे जास्त आक्रमक झालेले दिसतील आणि मग योगी आदित्यनाथांचे दौरे वाढलेले पण दिसतील. टी राजा पण आलेले दिसतील. सूर्यांच्या पण बैठका होतील आणि हिंदुत्वाचं एक वातावरण तयार होईल. औरंगजेब नंतर अफजल खानची म्हणजे आता तुम्हाला दिसतंय की अफजल खानचा एक विषय त्यांचा झाला. त्यांचा पुढचा विशाळगडचा विषय त्यांनी आता घेतलाय. म्हणजे प्रत्येकाला विषय वाटून दिलेत. एकाला अफजल खान, एकाला विशाळगडचं मलिका रेहानची जी कबर आहे ती आमच्यातले नितीन शिंदेना त्यांनी त्यांच्याकडे दिलेली आहे की ती मलिक रेहानचा दर्गा आहे तो दर्गा हटवा, तिथली आरती करून हटवा असं त्यांनी मागणी केलेली होती. आणि एक शिल्प तयार होते प्रतापगडावर की अफजल खानाचा कोथळा बाहेर काढणारं छत्रपती शिवाजी महाराज असं मोठं शिल्प तिथं बसवत आहेत. म्हणजे ज्यावेळेस वनमंत्री आपले मुनगंटीवार होते त्यावेळी त्यांनी त्याला मंजुरी दिली. तर हे गोष्टी तुम्हाला आगामी काळात दिसतील. त्यामुळं निवडणुकीच्या दृष्टीनं आणि हे सगळं अडचण आहे ती अर्थात एकनाथ शिंदेनं होईल. आता एकनाथ शिंदे त्याला कसं प्रत्युत्तर देतात हे फार आपल्याला पाहावं लागेल. रोहित. नक्कीच सर, एकनाथ शिंदे काय उत्तर देणार हे पण बघावं लागणार आहे आणि नितेश राणे यांचं हिंदुत्व आता अजून पुढे किती जाणार आहे हे देखील बघावं लागणार आहे. आगामी काळातल्या घटना इंटरेस्टिंग असणार आहेत. तुम्ही आता आम्हाला वेळ दिला आणि पॉलिटिक्सच्या चॅनलवर तुम्ही आलात त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. पॉलिटिक्सच्या प्रेक्षकांना विनंती आहे, तुम्हाला या विषयावर काय वाटतं, तुमचं मत हे आवर्जून कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि द पॉलिटिक्स चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. आत्ताचा व्हिडिओ बघितला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद.